भारत के इतिहास में शायद पहली बार महाराष्ट्र की संत भूमि से निकली भजन कीर्तन की आवाजें देवभूमि उत्तराखंड में गूंज रही थी। अवसर था सरस्वती नदी के उद्गम स्थान पर माना गांव में निर्मित देवी सरस्वती के मंदिर के उद्घाटन का। इस मंदिर की संकल्पना थी विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड जी की। सन 2009 में किया गया यह संकल्प 2021 में पूरा हुआ। सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिर का उद्घाटन समारोह 7 दिनों तक चला, जिसमें जाने माने कीर्तन प्रवचनकारों ने भारत की प्राचीन ज्ञान परंपरा को लोगों के आगे रखा। युवा कीर्तनकार हरिभक्त परायण श्री हरिहर महाराज दिवेगावकर जी से हम सुन रहे हैं भगवत कथा। भगवंत पायी चलतात वनवासात, खडे टोचले असतील का, काटे मोडले असतील का, कसल्या खडाव्या होत्या, कुठपर्यंत होत्या खडावा होत्या हो, नव्हत्या कोण म्हणतंय, कुठपर्यंत होत्या, चित्रकूट, चित्रकूटावरती बंधू आले न बंधूंना खडावा देऊन टाकल्या, मग कुठल्या पादुका, कुठल्या खडावा, मग फक्त पायी चालायचं। किती खडे टोचलेन, किती काटे मोडलेन, काय काय पीडा झाली, किती सहन केलं माहित नाही, त्या पायाला दमच नाही। पुढे एक पाय सेतूवर आणि एक पाय सुवेळावर, सुवेळ पर्वताचं नाव आहे, नाहीच वेळच नाही। कृष्ण अवतारात निवांत वेळ आहे, घाई नाही, गडबड नाही, म्हणून मुद्दाम एक पाय तिरका केलाय। अवतारांची ही रूपरेषा बघा, थोडा पाय तिरका करायला वेळ भेटला, आज थोडी उसंत मिळाली, आणि वेळ मिळाल्यावर माणूस थोडं अंग बघा तुम्ही, असं आता कथेत बसले तर आशाला असं बसावं लागतं, पाय पुढं करावं वाटतो पण करता येत नाही। तुम्हाला नसेल वाटत, पण उगा काही साधारण श्रोते असतात ना आमच्या तिकडे, असं दुखतो गुडघ्यातनं, वाटतं असं जर्रा पुढं करू का, वाटल्यास ते हळूच महाराजांचं लक्ष नाही तोपर्यंत पुढं मागं करून घेतात म्हणा। त्याच्यात काय लक्ष असायला नसायला आपलं जमत नाही। बरं नुसता पुढं ठेवा तरी दुखतो, मागं ठेवा तरी, मग काय पुढं ठेवल्यानं दुखत नाही असं नाही, थोड्या वेळाने तरी कळ लागते पुढं, है की नाही। आता कथेत असं असं करता येत नाही, है की नाही, पण कथा सुटल्यावर जरा बाहेर गेली की माणसं असं करतात ना, तसं वेळ मिळाला नाही इतक्या अवतारात, कृष्ण अवतारात उसंत मिळाली म्हणून पाय तिरका केले। अजून एक कारण सांगतो, जाऊ द्या, काय सांगू, माझ्या लालाचा एक एक गुण गाता गाता आमची वाणीच अपुरी पडते। काय गावं माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम। एक कारण सांगून देतो, भगवंताने पाय तिरका का केला, कारण भगवंताने सांगितलंय माझ्याकडे येणारे जे कोणी साधक आहेत, जे कोणी भक्त आहेत, त्यांच्यासाठी हा मार्ग सरळ नाहीये, परमार्थाचा मार्ग सरळ सोपा नाहीये। माणसं म्हणतात भक्तिपंथ बहु सोपा, भक्तिपंथ बहु, करून बघा भक्ती, नाम घेणं सोपं आहे, पण नाम घेण्या एवढं अवघडही काही नाही। ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, पण सर्वत्र त्याच्या एवढा अवघड सुद्धा काही नाही, आणि पुन्हा विरळा जाणे। माझ्याकडे येण्याचा मार्ग सरळ नाहीये, माझ्याकडे यायचं असेल तर लोकांची निंदा सहन करावी लागेल, माझ्याकडे यायचं असेल तर लोक नाही नाही ते बोलतील, पीडा देतील, त्रास देतील, वेदना देतील, ते सहन करावं लागेल तुम्हाला। ही तयारी आहे का पहा। तुकोबऱ्यांचा एक अभंग सांगतो, मजसवे आता येऊ नका कोणी, सासूरवासिनी बाईयांनो, न सहावे तुम्हा या जनाची कूट, बोलती ओखट ओंगळते। तुम्हाला सहन होणार नाही, येऊ नका आमच्या सोबत। अजून तुकोबऱ्यांचे शब्द सांगतो विराणीतले, सांगत होते तुम्ही ऐकावे काणी, आमुचे नाचणे नाचू नका, नका नाचू, आणि मग वाया जाल। तुका म्हणे काय वायावीण धिंद, पतीना गोविंद दोणी नाही, असं करू नका। तयारी आहे का बघा, निश्चय आहे का बघा, मग निघा, कारण हा मार्ग इकडे इकडे वाकडा आहे, पुन्हा वाकडा आहे, पुन्हा वाकडा आहे, बघा यायचंय का नाही ते आधी ठरवा, परमार्थ करायचंय का नाही करायचंय। नाही करून भवाच्या सागरात बुडून जाल, भवाची ये सागरी बुडशील, आणि करायला जाल तर इतका सोपा नाहीये। प्रपंचाची चिंता सतावत राहते, प्रपंच राहतो की जातो, प्रपंचात यश मिळतं का अपयश मिळतं, अनुकूलता राहते का प्रतिकूलता येते, अडचणी येतात का जातात, अनेक चिंता निर्माण होतात। पण ह्या सगळ्या चिंतेतनं तुम्ही समर्पित होऊ शकता मला,
खरंच समर्पण होईल माझ्या अंतःकरणाचं? माझ्या वृत्तीच्या कामक्रोधाकडे धाव घेतायत, विकारांमध्ये बुडतायत, तिथनं निघून भगवंताच्या चरणकमलाच्या ठिकाणी स्थिरावतील का? याचा जरा प्रखरतेने विचार करा. म्हणून माझ्या कन्हैयाने पाय वाकडा केले आणि बासरी वाजवतात. पण मुद्रा त्रिभंग आहे. मुख इकडं आहे, शरीर इथं आहे आणि पाय इकडे आहे वाकडा. याला त्रिभंग मुद्रा असं म्हटलंय. त्रिभंग मुद्रेचा अर्थ आहे त्रिपुटीचा भंग केला म्हणून त्रिभंग. त्रिपुटीर कृत्वा हा भंगम येनेदम स चिंतित्वा इति स त्रिभंग मुद्रायाम विचिंतनः. चिंतन सांगितलंय त्रिभंग मुद्रेचं. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थेचा वेगळा आहे म्हणून त्रिभंग आहे. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान या त्रिपुटीच्या वेगळं आहे ते तत्व, हे सांगण्यासाठी त्रिभंग आहे. ध्याता, ध्येय आणि ध्यान याही त्रिपुटीच्या वेगळं आहे, सांगण्यासाठी त्रिभंग आहे. दृष्टा, दृश्य आणि दर्शन याही त्रिपुटीच्या वेगळं आहे, हे सांगण्यासाठी त्रिभंग आहे. याही पेक्षा त्या भगवंताकडे जाण्याचा जो मार्ग आहे, त्या मार्गामध्ये जिथे जिथे त्रिविध अवस्था निर्माण होते, त्रिविध देह आहेत आम्ही धारण केलेले, स्थूल, सूक्ष्म, कारण देह. आमचे त्रिविध ताप आहेत, अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक. त्या त्रिविध तापाचा नाश करणारा म्हणून त्रिभंग. एवढंच काय, तर आमच्या तीनही गुणांचा विलय करून आम्हाला गुणातीत पदावर बसवणारा म्हणून त्रिभंग. रजतम सत्वाचा तिन्ही गुणाच्या अतीत करवणारा म्हणून त्रिभंग मुद्रा आहे. या त्रिविध आणि जन्म, जीवन आणि मृत्यू याच्या बाहेर काढणारा, 84 लक्ष योनीच्या बाहेर काढणारा म्हणून त्रिभंग मुद्रा आहे कृष्णाची. इस तरह के कीर्तन प्रवचनों का आनंद आप उठा पाएंगे विश्व शांति दर्शन पर संत भूमि से देव भूमि तक इस विशेष कार्यक्रम में। मिलते हैं अगले संस्करण में, तब तक के लिए देखते रहिए विश्व शांति दर्शन।